आम्ही निकाल बघितला, आम्हाला पण मान्य झाला. पण आम्हाला एक गर्व आहे का आम्हाला कोणी पळून मारलेला नाही. आज आमच्या दोन्ही बैलांनी दाखवून दिला, तर जांभळेचा टायगर आणि आपला चिकू शेट. बरोबर. हार पडली त्याचा आम्हाला काय एवढा हे नाही दुःख, पण आम्हाला एक आनंद आहे का अख्ख्या मैदानात आम्ही तिन्ही फेरे निर्विवाद पळालेलो आहे. महबूबनी एक नंबर केलेला आणि आज त्यांनी पण एक नंबर करून दाखवलाय. पण नशिबापुरं ते बोलतात ना, काय नसतो तेवढाच झालंय फक्त. नमस्कार मित्रांनो, सुंदर असं मैदान झाला स्वर्गीय भारत 5000 केसरी नरेंद्र शेठ गोमारे यांच्या बैलाच्या स्मरणार्थ. बघा, बऱ्याचशाच गाड्या पळाल्या, आपण मुलाखती घेतल्या, पण एक गाडी अशी पळाली गटाला, सेमीला आणि फायनलला खुल्ला निकाल घेतला. पण कुठेतरी दुर्दैवाने आज नशीब नव्हतं, म्हणजे नशिबाने साथ न दिली. बघू शकता तुम्ही वैभव शेठ मोठे यांचा चिक्क्या, आणि नाव पण पडला चिकू शेठ. बघा, मी पहिल्यांदा नाव ऐकलं चिकू शेठ, आणि त्याचा पळून एक नंबर झाला, पण गाडी तासबाद झाली. आपण त्यांच्याशी थोडक्यात बोलूया. चला मित्रांनो, आपण बोलूया वैभव शेठ मोठे यांच्याशी. शेठ नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसानंतरचा हा गुलाल होता, पण कुठेतरी दुर्दैवाने गाडी तासबाद झाली. काय हो, ॲक्च्युली आम्हाला एवढी अपेक्षा पण नव्हती की आज आमची गाडी फायनलला राहील, पण आज त्याने आमच्या महबूबची आठवण करून दिली. कारण जसा तो पळत होता त्याच्या पावलावर पाव टाकून आज तो पळालाय. आणि मला नाही वाटत का कुठल्या गाडीला आम्ही म्हणजे एकदम आमच्या निकाल पण घासाघासीमध्ये झालाय. आम्ही फायनलला पण सुट्टा निकाल घेतलेला, सेमीला पण सुट्टा निकाल घेतला आणि गटाला पण सुट्टा निकाल घेतला. बरोबर. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की अपेक्षाही नव्हत्या, म्हणजे आपल्या मुंबईचा पहिलाच मैदान करत होता. मुंबईमधला पहिला मैदान पळाला. ॲक्च्युली आमची 2 महिन्यापूर्वीची खरेदी होती, आमच्या ओमच्या आठवणीसाठी त्याला घेतलेला आम्ही. बरोबर आहे. आणि आज पैरा पण चांगला घडून आला. जांभळेकरांचा टायगर आत्ताच्या घडीला मुंबईला बिंजोरला खूप छान. जांभळेकरांचा टायगर हा मुंबईला आता सध्याला बिंजोडला टॉपला पळतो, त्याच्यामुळे योगायोगाने आमचा पैरा जुळून आणला. याचे सगळे श्रेय आमचे विजय भोईर यांना देतो मी. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलंय गटाला आणि सेमीला आणि फायनलला सुट्टा पळाला, पण कुठेतरी सांगितलं की आज अपेक्षाही नव्हत्या, पण तरी पण इतका पळाला. काय म्हणजे आता तुम्ही सांगितलंय कुठेतरी ओमची आठवण, म्हणजे कुठेतरी त्याची एक म्हणतात ना आत्मा आली त्याच्यामध्ये आज. हो, आज ओमची म्हणजे आठवण. ऍक्च्युली काय झालं माहिती का, जेव्हा आम्ही बैल हाणला तर आम्ही असं ठरवलं नव्हता की बैल घ्यायचा. जेव्हा आमचे मुलगा आणि माझी बायको जेव्हा घरातून आली खाली, तर हा बैल बांधलेला होता चिकू, तर ते आली आणि बोलला, अरे आपला ओम आला आता, म्हणून त्या ओमच्या आठवणी खाली त्याला घेतलेला आम्ही. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं आता बिंजोर पण भरपूर सारे झाले. हो, बिंजोड पण चांगल्या केल्या त्याने, चांगले बिंजोर करते. आणि कुठेतरी बघा, आज महबूब खूप सारी मैदानं गाजवलेत त्यांनी. त्याच्या पावलोपावली बघा नाव ठेवण्यासाठी ज्या वेळेला रणजित बनसोडे यांनी एक आठवण पण करून दिली की महबूबच्या दावणीला नवीन शिलेदार तयार होत आहे. आणि कॉमेंट्रेटरवाल्यांनी पण आठवण करून दिली आम्हाला महबूबची याच्या पळण्यावरनं. आता कसं काही नियोजन आहे, कारण आता मला वाटतं आता पायऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या चालू होतील. आता पायऱ्यांची खरंच आम्हाला खूप मागण्या चालू होतील, पण आता सध्या आम्ही बिंजोडलाच पळणार आहे. बघू नंतर मैदान पडला तर पळू तिथे. बरोबर आहे. आणि कुठेतरी पहिल्यांदा बघा दुसऱ्याचा मैदान घेतला होता आपल्या मुंबईला, आदत दुसरा आधी तेही ठरवला होता, पण कुठेतरी ते नियमानुसार नाही बसलं. बरोबर, त्याच्यानुसार हा दुसऱ्याचा मैदान घेतलेला. आणि वासरू दुसराच आहे आता. हा, पहिला दुसऱ्याचा मैदान होता, पण आम्ही पण एक नंबर केलेला, पण थोडक्यासाठी आमचा गाडी फॉल झाली. आणि पहिला मुंबई मधला मैदान होता तेव्हा पण आम्हीच एक नंबर केलेला. बरोबर. बघा, मला आठवण आली आज परिषदची पण बाईट घेतली. कुठेतरी ती जोरी वरदान आणि महबूब पलालीला मुंबईला पहिला मैदान झाला होता, त्या मैदानामध्ये नाव राहिला. आणि आज दुसऱ्याचा पहिला मैदान कुठेतरी पलून एक नंबर झाला. किती मनाला लागलं, काय बोलाल? मनाला तर खूप लागलं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली जल्लोष पण नाही केला, दुःख तर खूप झालंय. बरोबर. आता सेमी गाडी ज्या वेळेला पलून आली ना, मी दाखवलं पण एक चित्र आहे तुमच्या ग्रुपमधला कोणतरी होता, त्याला एक डोळ्यामध्ये अश्रू पण आले, त्यांनी मिठी पण मारली बैलाला. काय बोलाल? हो, कारण म्हणजे आम्ही एक अपेक्षा पण नव्हती ठेवली त्याच्याकडनं की हा 3 फेऱ्याला पळेल. आम्ही ऍक्च्युली त्याला घेतलेला बिंजोडसाठी, पण त्याने आज दाखवलं की मी 3 फेऱ्यामध्ये पण पळू शकतो. बरोबर आहे. आता खरेदीविषयी थोडक्यात माहिती द्या, कारण आपण पहिलीच मुलाखत घेतो. खरेदी म्हणजे ही आमची औरंगाबाद जालनाची खरेदी आहे. संजू भाऊ आमचे मोहिते तिकडचे, त्यांच्या दावणीचा आहे हा चिकू. त्यांच्या दावणीचा वासरू आहे. हा, वासरू. आणि कोणची पारख होती ही? पारख विजयची. बरोबर आहे. बघा, म्हणजे आहेत तुम्ही जी सुरुवातपासून तुम्हाला साथ देणारी जी मुलं आहेत, आता तुमचे भाऊ असतील कोणी असतील, साथ नाही सोडली. काय बोलाल? नाही, सगळे मित्रपरिवार आमच्या बरोबर आहेत अजूनपर्यंत.
आता दावणीला कुठली कुठली बैल आहेत मग? आता मोरी आहे, चिकू आहे, महबूब घाटावरती आहे आणि एक रावण आहे. बरोबर. आता चिक्कू तुम्ही नाव घेतात म्हणजे त्याचा ओरिजिनल नाव चिक्की आहे ठीक आहे. आणि आज मैदानामध्ये चिक्कू शेट नाव पडला, काय बोलाल? आज खूप आनंद आला कारण आम्ही पण प्रेमाने त्याला चिकूच बोलतो, पण आज मैदानमध्ये कॉमेंटेटरवाल्याने चिकू शेट नाव घेतला आणि आज मैदानात चिकू शेट हे नाव भरपूर गाजलं बरोबर आहे. आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आला. आम्हाला 1 नंबर झाला याचा दुःख आहेच, पण जे चिकू शेट हे नाव जे मैदानात गाजलं त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. बरोबर. मला वाटतं सर्व कॉमेंटर होते त्यांनी सर्वांनी म्हणजे प्रशंसा सुद्धा केली गाडी. हो. आता त्या मैदानाविषयी काय बोलाल? म्हणजे जो आपलं बैलाच्या नावाने पहिल्यांदा मुंबईला मैदान म्हणजे स्वर्गीय भारत केसरी, बघा आपण बरेचसेच वाढदिवसानिमित्त मैदान ठेवतो, पण बैलाच्या नावाने पहिल्यांदा मैदान होतं. अतिशय उत्तम नियोजन होतं. म्हणजे कोणावर कुठल्या गाडा मालकावर सामान्य किंवा असा मालकावर कुणाही अन्याय झाला नाही. एकदम सुंदर नियोजन होतं. फायनल पण उजेडात झाला आणि गट पण सगळे व्यवस्थित पळाले. बरोबर. आता अजून आमदार महेंद्रजी थोरवे साहेब पण आले होते आणि तिथे नवीन संकल्पना 8 तारखेला मोठा मैदान घेतात अशी चर्चा झाली. थारचा मैदान आता बघा मोठ्या नियोजनाला लागायला लागेल, तुम्हाला काय बोलाल? शक्यतो आमचा चालू आहे तीच गाडी पळवावी, तीच जी आज पळाली ती. बरोबर आहे. जर आमचा थोडासा एक प्रॉब्लेम पण झाला की खाली हा बैल पडलेला फायनलला, त्याच्यामुळे थोडासा आम्हाला प्रॉब्लेम आला. मला वाटतं खाली पळून सुद्धा बरोबर आहे. बघा खालनं द्रोण मध्ये सर्वात लास्टला पळत होतो आम्ही आणि नंतर पुढे जाऊन ओव्हरटेक केलेला. म्हणजे कसं काय इतकं अचानक गती कशी लागली, काय बोलाल? त्याचा तेवढा पळत त्यांनी दाखवला आज आम्हाला की मी पण काहीतरी आहे की महबूबच्या पायाला पाऊल ठेवू शकतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी महबूबची पण आठवण झाली, ओमची पण आठवण झाली. आज म्हणजे 8001 दावणीचं नाव कुठेतरी एक दिसून आला, राखला आणि दिसून सुद्धा आला. म्हणजे लोकांनी पण बघितला. विजय घे पटकन. काय बोलाल? म्हणजे एक बघा चांगला गुलाल आणि 1 नंबरचा गुलाल होता, पण कुठेतरी नशिबाने साथ नाही दिली. नशिबाने साथ नाही दिले त्याचं काही आम्हाला एवढं हे नाही, पण आम्हाला तर खालीच वाटलेला जेव्हा बैल आमचा खाली फायनल सुटला तेव्हा तो पडलेला. आम्हाला तेव्हा खाली वाटलं का बैलाने खालीच तास पलटी करणार आहे, पण त्याच्यात ती जिद्द आणि त्याच्यात ते महबूबचे गुण, आजपर्यंत आपल्या महबूबने पण कधी तास पलटी नाही केला आणि त्यांनी पण दाखवून दिलं का मी तास पलटी करणार नाही. फक्त बैलाचा एकही पाय नाही का काय नाही गेला, फक्त चाक त्या लॉबी टच झालाय. बरोबर. त्यामुळे फक्त आम्हाला हार पडली त्याचा आम्हाला काय एवढा हे नाही दुःख, पण आम्हाला एक आनंद आहे का अख्ख्या मैदानात आम्ही 3 फेरे निर्विवाद पळालेलो आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी दाखवून दिला त्यांनी त्या पट्ट्याची जागा. ज्या वेळी मुंबईला पहिला 3 फेऱ्याचा मैदान झाला तेव्हा आपल्या महबूबने 1 नंबर केलेला आणि आज त्यांनी पण 1 नंबर करून दाखवलाय, पण नशिबापुरं ते बोलतात ना काय नसतो तेवढाच झालंय फक्त, बाकी काय नाही. मला वाटतं केतन ड्रायव्हर सोनेलीचा यांनीच पळवली गाडी ना? केतन ड्रायव्हरच आमचा, केतन ड्रायव्हर 3 फेरे मुंबईचा आमचा लाडका केतन ड्रायव्हरच. त्याला आम्ही जेव्हा घेतल्यापासून तो एक ड्रायव्हर आणतो त्याला. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्याच्या हातावर बसले. मला वाटतं त्याला पण थोडं वाईट वाटलं असेल ज्या वेळेला मी स्वतः गेलतो विचारलेला, त्याचा लक्ष होता की तो बघत होता, मला वाटतंय बोलतो नाही झाली गाडी बाद, पण नसेल झाली तर चांगली असं त्याला पण वाटत होता. हा, तो बोलला आम्हाला पण का थोडा फक्त काही चाक याच्या पाठीवरनं गेलाय फक्त, पण आम्ही निकाल बघितला, आम्हाला पण मान्य झाला. पण आम्हाला एक गर्व आहे का आम्हाला कोणी पळून मारलेला नाही. आज आमच्या दोन्ही बैलांनी दाखवून दिला, तर जांभळेचा टायगर आणि आपला चिकू शेट, बरोबर, त्यांनी दोघांनी दाखवून दिलंय का आमच्यात पण ती धमक आहे. आम्ही फायनलला आणि आम्ही सगळ्यात 10 नंबरला सगळ्यात लास्टला पळत होतो, पण 10 नंबरला पळून सुद्धा पुढच्या रानात 1 नंबर, एक छकड्यात 1 नंबर करणारा आमचा चिकू शेट आणि जांभळेकरांचा टायगर. बरोबर. चला थोडक्यात आपण मुलाखत घेऊ. काय अपेक्षा आता पुढे वाढल्यात, काय बोलत? अपेक्षा काय नाही, आम्हाला तो नाव करणारच आमचा वैभव शेठ मुठे यांचा आणि आमच्या सगळ्या मुलांचा, म्हणजे गावाचा, बदलापूरकरांचा, तीच अपेक्षा आहे. बरोबर. चला तुम्हाला मी पुढच्या वाटचालीची शुभेच्छा देतो. कुठेतरी आज बघा जरी पळून 1 नंबर झालाय म्हणजे नशिबाने साथ न दिली, पण मला वाटतं येणारं भविष्य खूप मोठं आहे त्याचा. खूप मोठाच असेल, कारण की आमची त्याला म्हणजे शिकवण असेल काय, परत महबूबची त्याच्यावर कृपा, परत आमच्या ओमची कृपा. आम्ही त्याला छोटा ओम म्हणूनच नाव दिलेलं आहे तसं, पण त्याचं नाव आम्ही चिकू शेट आणि छोटा ओम हे 2 नावं त्याला टॉपिक आहेत. चला तुम्हाला आता पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.